एकदा 3 डुकरं होती. छोटा डुकरू, मधला डुकरू आणि मोठा डुकरू. तिघांनी ठरवलं की आता आपण आपापलं घर बांधायचं. पहिल्या डुकराने पटकन घर बांधलं. ते गवताचं होतं. त्याला खेळायचं घाई होती. दुसऱ्या डुकराने लाकडाचं घर केलं. थोडं मजबूत पण अजूनही कमजोर. तिसऱ्या डुकराने विचार करून विटांचं घर बांधलं. त्याने वेळ घेतला, पण ते घर खूप मजबूत झालं. एक दिवस जंगलातून भेडिया आला. तो भुकेला होता. त्याने पहिल्या डुकराच्या गवताच्या घराजवळ येऊन भेडियाने जोरात फुंकर मारली. फू, आणि घर उडून गेलं. पहिलं डुकरू धावत दुसऱ्या डुकराकडे गेलं. भेडिया तिकडे आला आणि पुन्हा तसंच फुंकर मारली आणि लाकडाचं घरही कोसळलं. दोन्ही डुकरं आता तिसऱ्या डुकराच्या विटांच्या घरात धावत गेली. भेडिया आला आणि पुन्हा प्रयत्न केला, पण कितीही फुंकर मारली तरी घर उभंच राहिलं. मग तो चिमणीने आतच यायचा प्रयत्न करू लागला, पण हुशार तिसऱ्या डुकराने खाली गरम पाण्याचं भांडं ठेवलं. भेडिया खाली आला आणि गरम पाण्यात पडला. तो ओरडत पळून गेला. तीनही डुकरं आनंदाने नाचू लागली. त्यांनी शिकवलं, मेहनत आणि विचाराने केलेलं कामच खरं टिकतं.